नमस्कार मंडळी. आज बनवला होता मी आणि मनूनी मिळून चॉकलेट केक. खूप स्पंजी आणि एकदम टेस्टी हा चॉकलेट केक बनून तयार झाला होता. मनूला हा केक फार आवडतो, म्हणून मी तिच्यासाठी हा नेहमी बनवत असते. यामध्ये मी मैदा वापरत नाही. हा केक मी गव्हाच्या पिठापासूनच तयार करते. चला तर मग ती रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा मी शेअर करते. मी दही घेतलेलं आहे पाववाटी, त्यामध्ये तेल टाकलं, पिठी साखर अर्धी वाटी आणि 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आणि अर्धी वाटी कोको पावडर टाकलं. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकला आणि चिमूटभर मीठसुद्धा मी यामध्ये घातलं. टुटी फ्रुटी टाकली, केक टिनला तेल लावलं आणि त्यामध्ये हे बॅटर ओतून घेतलं. वरून छानपैकी चॉकलेट किसून टाकलं. चॉकलेटचे काही तुकडे मी टाकले, कारण मुलांना हे फार आवडतं. थोडेसे बदाम टाकले आणि बेक करण्यासाठी प्रीहीटेड कढईमध्ये मी हा केक बनवलेला आहे. हा केक मी जवळजवळ 30 ते 45 मिनटं बेक करण्यासाठी ठेवला, मीडियम फ्लेमवरती, लो फ्लेमवरती. आणि त्यानंतर थंड झाल्यावर डिमोल्ड केला. आवडतो अशा वेळी मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा केक देणे हा एक पौष्टिक पर्याय ठरतो. यात तुम्ही साखरेऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता. त्याने चवही वाढते आणि आरोग्यालाही छान असतं. अशा पद्धतीचा केक जर तुम्ही घरच्यांना खाऊ घातला तर पुन्हा पुन्हा याचीच मागणी येईल बघा तुमच्याकडे. त्यानंतर मी केकवरती चॉकलेट सिरप स्प्रिंकल केलं आणि मनूला तर हा केक खूपच आवडतो. आणि खरंच खूप सॉफ्ट आणि स्पंजी हा केक तयार होतो. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आणि कसा वाटला तर मला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.